सर्वांना शिक्षा भेटली पाहिजे। आणि हा जो घोरबांड नावाचा पोलीस आहे ना, तो लोकांना आम्हीच दाखवतो, तुम्हाला आम्ही नोकऱ्याला लावून देतो, हे करतो। त्याच्यापूर्वी ते काय प्रकरण तो केला असेल त्याचं असू द्या, पण हे अशा प्रकारची भीक जे द्यायला ते बघतात ना, आम्ही काही भिकारी नाहीत लोक, आम्ही पण कलमाचं थोडंफार हे केलेलं आहे। असं बोलण्यात आलं का त्यांच्याकडून तुम्हाला हा, काय? घोरबांडकडून सांगितलं गेलं की आम्हाला तुम्ही तुमच्या बंधूचं बॉडी घेऊन जावा गावी, आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू पोलीस भरतीच्या। आणि ज्यावेळेस डेड बॉडी आम्ही परभणीला आणत होतो त्यावेळेस पण त्यांनी विरोध केला। 2 तास ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला पळवून लावले, अच्छा, पोलिसांचा ताफा आला, आम्हाला विरोध केला। माझ्या भावाचं पार्थिव ते आणू देत नव्हते। अच्छा, कारण काय, अडवण्याचं कारण काय हे पण त्यांना विचारलं पाहिजे। आणि ते बोलत होते ना, जर परभणीत गेल्यानंतर जर तिथं काय राडा झाला त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का, अच्छा, असं आईला विचारण्यात आलं प्रश्न। माझी आई बोलली की माझ्या मुलाला तुम्ही मारले, निर्गुण त्याचा हत्या केला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का हे सांगा। त्यानंतर ते IPS ऑफिसर उठले आणि ते निघून गेले तिथे। आणि बरेच आपले जे कार्यकर्ते होते, आपले जे माझे भीमसैनिक होते, माझे जीवाभावाचे, त्यांनी आम्हाला मदत केली, सर्वांनी मदत केली आम्हाला। त्यानंतरच आम्ही आमची इच्छा होती की माझा भाऊ जिथं मरण पावला ना, तिथं शहीद झालाय, तिथंच माझ्या भावाचा अंतिम संस्कार करायचा आहे। तरीही त्याला खूप विरोध होता या लोकांचा, पोलीस प्रशासनाचा।